Yes, good morning to all of you. Myself Mahesh Jagdish Pingle, lecturer Electronics Engineering, Government Polytechnic Ambad. So dear students, today we are going to discuss the Snell's law. जो आपण आत्ता ऑनलाईन लेक्चरमध्ये शिकलो तो स्नेल्स लॉ मी थोडासा समजावून सांगण्याचा प्रयत्न करेल परत एकदा. कदाचित तुम्हाला ऑनलाईनमध्ये त्याचे कन्सेप्ट क्लिअर झाले नसतील. डिअर स्टुडंट, सपोज ही तुमची बाउंड्री ऑफ मटेरियल आहे. बाउंड्री मटेरियल किंवा मटेरियल बाउंड्री असे म्हणू शकतो. बाउंड्री ऑफ मटेरियल, राईट. याचा अर्थ काय, इथं वरती एक वेगळं मटेरियल आहे, खाली दुसरं मटेरियल आहे, राईट. सपोज मी खाली मटेरियल 1 आहे म्हणतो आणि दुसरं वरती जे आहे ते आहे मटेरियल 2. मग ह्या मटेरियल 1 आणि ह्या मटेरियल 2 ची जी काही बाउंड्री आहे त्याला म्हणलं जातं बाउंड्री ऑफ मटेरियल. सो मटेरियल 1 इज डिफरंट, मटेरियल 2 इज डिफरंट, राईट. आता आपण जो रे इन्सिडंट करतो, म्हणजे आपल्याला सपोज एक असा लाईट रे आहे आणि तो लाईट रे ह्या मटेरियल 1वर इन्सिडंट झाला, मटेरियल 1मधून पास झाला, राईट. मग हा रे मी ड्रॉ केला. सो सपोज धिस रे इज इन्सिडंट रे. आता इन्सिडंट रे याचा अर्थ काय, हा रे ह्या बाउंड्रीवर इन्सिडंट झालेला आहे, जी मटेरियल 1ची आहे आणि मटेरियल 2ची आहे, म्हणजे दोन मटेरियलमधली ती बाउंड्री आहे. आता मी मीनवाईल मटेरियल 1चा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स N1 आहे असं म्हणतो. सो N1 इज द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ मटेरियल 1 अँड N2 इज द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ मटेरियल 2. आता हा जो इन्सिडंट रे ह्या बाउंड्रीवर इन्सिडंट झाला आहे, तो ज्या पॉईंटला इन्सिडंट झाला आहे त्या पॉईंटवरून मी एक परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ करतो. ती इमॅजिनरी लाईन आहे आपण असं म्हणू, आणि ह्या लाईनला आपण असं म्हणू नॉर्मल ॲक्सिस. हे नॉर्मल लाईन आहे किंवा नॉर्मल ॲक्सिस आहे हे, जी मी कुठून ड्रॉ केली, जिथं इन्सिडंट रे ज्या पॉईंटला इन्सिडंट झाला बाउंड्रीशी त्या पॉईंटपासून ही व्हर्टिकल लाईन ड्रॉ केली. ह्या दोन्हीमधला अँगल आहे 90 डिग्री, राईट. आता इन्सिडंट रे आणि नॉर्मल लाईन ह्याच्यामध्ये जो अँगल आहे ह्या अँगलला मी म्हणलं θ1, राईट. सो इट इज अँगल ऑफ इन्सिडन्स. मग अँगल ऑफ इन्सिडन्सला आपण काय म्हणू शकतो, अँगल ऑफ इन्सिडन्स इट इज अँगल मेड बाय इन्सिडंट रे विथ रिस्पेक्ट टू द नॉर्मल. सो θ1 इज अँगल ऑफ इन्सिडन्स, इन्सिडन्स रेनं नॉर्मलसोबत केलेला अँगल, अँगल ऑफ इन्सिडन्स. आता जेव्हा हा रे ह्या मटेरियलवर इन्सिडंट होतो त्यावेळेस सपोज आपण असं म्हणू रिफ्रॅक्शनची प्रोसेस झालेली आहे आणि हा रे ह्या डायरेक्शननं रिफ्रॅक्ट झाला. सो इट इज रिफ्रॅक्टेड रे, राईट. नाव द अँगल मेड बाय रिफ्रॅक्टेड रे, सपोज इट इज θ2. So angle made by refracted ray with respect to the normal line or axis, it is called as θ2. So as per the Snell's law, मग Snell's law आपल्याला काय सांगतो बघा, as per the Snell's law N1 sin θ1 is equal to N2 sin θ2. ह्यालाच जर मी सिम्प्लिफाय केलं आणि सपोज हा N2 ह्या डायरेक्शननं आणला तर मी असं लिहिल N1 बाय N2 इज इक्वल टू
साइन थीटा 2 डिवायडेड बाय साइन थीटा 1. किंवा मी असंही म्हणू शकतो n2/n1 इज इक्वल टू साइन थीटा 1 डिवायडेड बाय साइन थीटा 2. सो इट इज द स्नेल्स लॉ. आता काय गंमत आहे पुढची बघा. इथपर्यंत काही कोणाला अडचण आहे? लक्षात आहे? म्हणजे थीटा 1 इज द इन्सिडंट अँगल मेड बाय इन्सिडंट रे विथ रिस्पेक्ट टू द नॉर्मल. थीटा 2 इज द अँगल ऑफ रिफ्रॅक्शन मेड विथ रिस्पेक्ट टू द नॉर्मल लाईन. आता ह्याच्या पुढच्या स्टेपमध्ये आपल्याला क्रिटिकल अँगलचा कन्सेप्ट समजून घ्यायचा आहे. आता क्रिटिकल अँगलचा कन्सेप्ट समजून घेत असताना आपल्याला काही गोष्टी लक्षात घ्याव्या लागतील. सपोज मी 3 डायग्राम काढतो. सपोज हे तुमचं मटेरियल बाउंड्री आहे, राईट. सपोज ही तुमची नॉर्मल लाईन आहे, राईट. आणि सपोज इथं मी एक इन्सिडंट रे ड्रॉ करतो आहे. सो इट इज इन्सिडंट रे. हे मटेरियल आहे M1, ह्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे N1. हे मटेरियल आहे सपोज M2, ह्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे N2. इन्सिडंट रेनं अँगल तयार केला सपोज थीटा 1. रिफ्रॅक्शनची प्रोसेस झाली. अँगल नॉर्मलसोबत जो तयार झाला रिफ्रॅक्शनच्या प्रोसेसनं तो आहे थीटा 2. सपोज हा तुमचा रिफ्रॅक्टेड रे आहे, राईट. आणि थीटा इज अँगल ऑफ रिफ्रॅक्शन, थीटा 1 इज अँगल ऑफ इन्सिडन्स. सो अँगल ऑफ इन्सिडन्स इज अँगल मेड बाय इन्सिडंट रे विथ रिस्पेक्ट टू द नॉर्मल. अँगल ऑफ रिफ्रॅक्शन इज नथिंग बट अँगल मेड बाय रिफ्रॅक्टेड रे विथ रिस्पेक्ट टू द नॉर्मल. ही आहे तुमची मटेरियल बाउंड्री, राईट. म्हणजे दोन मटेरियलचा इंटरफेस म्हणलं तरी हरकत नाही. सो इट इज मटेरियल बाउंड्री. आता पुढची स्टेप आपल्याला काय करायची बघा. आता इथं एक गोष्ट लक्षात घ्यायची. ॲज वी इन्क्रीज थीटा 1 म्हणजे मी अँगल ऑफ इन्सिडन्स जर वाढवला. सो इफ वी इन्क्रीज अँगल ऑफ इन्सिडन्स, right, similarly at the same time theta 2 also increases. म्हणजे अँगल ऑफ रिफ्रॅक्शन सुद्धा वाढतो, काहीतरी प्रमाणामध्ये वाढत असेल. म्हणजे अँगल ऑफ इन्सिडन्स वाढला की अँगल ऑफ रिफ्रॅक्शन सुद्धा तुमचा वाढतो. मग जर अशा पद्धतीनं मी चेंजेस करत गेलो तर मला एक पर्टिक्युलर पॉईंट असा मिळतो. सपोज आता मी ही दुसरी डायग्राम ड्रॉ करतो. ही आहे तुमची मटेरियल बाउंड्री. सपोज हा आहे तुमचा नॉर्मल पॉईंट, राईट. आणि सपोज मी आता इथं अँगल ऑफ इन्सिडन्स वाढवला आहे, पहिल्यापेक्षा जास्त आहे असं आपण म्हणू. सो थीटा 1 हा जास्त आहे. मग हा इन्सिडंट रे अँगल ऑफ इन्सिडन्स हा जास्त आहे. त्या केसमध्ये काय होतं बघा. हा जो रिफ्रॅक्टेड रे आहे हा दुसऱ्या प्लेनमध्ये न राहता तो ह्या मटेरियल बाउंड्रीवर येतो, राईट. म्हणजे इथं थीटा 2 अँगल ऑफ रिफ्रॅक्शन म्हणजे ह्या रेनं ह्या नॉर्मलसोबत केलेला अँगल हा बरोबर 90 डिग्री असतो, 90 अंशाच्या कोनामध्ये येतो, राईट. मग ज्या पर्टिक्युलर पॉईंटला हा थीटा 2 म्हणजे अँगल ऑफ रिफ्रॅक्शन हा बरोबर 90 अंशाच्या कोनामध्ये असतो आणि तुमचा रिफ्रॅक्टेड रे हा त्या दोन मटेरियलच्या बाउंड्रीवर असतो, म्हणजे M1 आणि M2च्या बाउंड्रीवर असतो. त्या केसमध्ये हा जो अँगल ऑफ इन्सिडन्स आहे त्याला म्हणलं जातं क्रिटिकल अँगल. सो थीटा 1 बिकम्स थीटा C, वेअर थीटा 1
is angle of incidence and theta c is critical angle. मग क्रिटिकल अँगलची डेफिनेशन लिहित असताना आपण काय म्हणणार? क्रिटिकल अँगल इज द अँगल ऑफ इन्सिडन्स फॉर विच द रिफ्रॅक्टेड रे is completely parallel to the material boundary and the refracted ray creates a 90-degree angle with respect to the normal. म्हणजे अँगल ऑफ इन्सिडन्स हा क्रिटिकल अँगल कधी होतो किंवा अँगल ऑफ इन्सिडन्सला क्रिटिकल अँगल कधी म्हणायचं? जेव्हा रिफ्रॅक्शन झालेला हा जो रिफ्रॅक्टेड रे आहे हा नॉर्मलसोबत 90 डिग्रीमध्ये असतो, 90 डिग्री अँगलमध्ये, आणि तो ह्या बाउंड्रीला कम्प्लिटली पॅरलल असतो. ह्याला म्हणलं जातं क्रिटिकल अँगल. मग इथं आपण म्हणू शकतो पहिल्या केसमध्ये θ1ची व्हॅल्यू ही क्रिटिकल अँगलपेक्षा कमी आहे. कशामुळं कमी आहे? कारण 90 अंशाचं कोणच तयार झालेलं नाही आहे, त्याच्यापेक्षा कमी अँगल ऑफ रिफ्रॅक्शन आहे. मग कमी अँगल ऑफ रिफ्रॅक्शन असताना इथला θ1ची जी व्हॅल्यू आहे ती क्रिटिकल अँगलपेक्षा काय आहे? कमी. मग जेव्हा ती क्रिटिकल अँगल एवढी होते, रिफ्रॅक्टेड रे मटेरियल बाउंड्रीला पॅरलल जातो आणि 90 अंशाचा कोन करतो. आता तिसरी केस महत्त्वाची. तिसऱ्या केसमध्ये काय होतं बघा. सपोज ही तुमची मटेरियल बाउंड्री आहे, राईट. मी दुसऱ्या पेजवर ड्रॉ करतो म्हणजे तुम्हाला अजून सोपं पडेल. तिसऱ्या केसमध्ये बघा, ही तुमची मटेरियल बाउंड्री आहे आणि हा सपोज तुमचा नॉर्मल आहे. सो इट इज नॉर्मल ॲक्सिस, राईट. आता ह्या केसमध्ये मी अँगल ऑफ इन्सिडन्स जो आहे, सपोज हा इन्सिडंट रे असेल, राईट. सर हा इन्सिडंट रे, तर हा अँगल ऑफ इन्सिडन्स θ1 जो आहे मी ह्या केसमध्ये म्हणतो इट इज ग्रेटर दॅन क्रिटिकल अँगल. म्हणजे क्रिटिकल अँगलपेक्षाही तो मी जास्त वाढवतो. मग आधी क्रिटिकल अँगलपेक्षा कमी अँगल ऑफ इन्सिडन्स असेल तर रे इकडं जात होता मटेरियल 2मध्ये, राईट. म्हणजे रिफ्रॅक्शन प्रोसेस होत होते. आता जेव्हा मी अँगल ऑफ इन्सिडन्स हा वाढवला किंवा इक्वल टू θc केला, क्रिटिकल अँगल एवढा केला, तर तो पॅरलल टू मटेरियल आला रिफ्रॅक्टेड रे. आता θc पेक्षाही जास्त मी अँगल ऑफ इन्सिडन्स केला तर तो रे त्याच मटेरियलमध्ये परत रिफ्लेक्ट बॅक येतो आणि ह्याला आता रिफ्लेक्टेड रे म्हणलं जातं, नॉट रिफ्रॅक्टेड. सो इट इज रिफ्लेक्टेड रे. सो whatever the energy transmitted, all energy gets reflected back towards the same material. तर ही प्रोसेस आपल्याला इंडिकेट करते टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. सो इट इज ॲप्लिकेबल फॉर टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. मीन्स no energy gets refracted one, each and every energy incident on the material boundary itself gets reflected. आता हा जो नॉर्मल सोबत अँगल केलेला θ2 आहे हा 90 पेक्षाही जास्त असेल कदाचित, किंवा ह्या डायरेक्शननं गेला. ह्या डायरेक्शननं जर आपण इन्सिडंट अँगल रिफ्लेक्ट हे मोजला तर हा होईल तुमचा अँगल ऑफ रिफ्लेक्शन, राईट. सो इट इज विथ रिस्पेक्ट टू द नॉर्मल. म्हणजे टोटल इंटरनल रिफ्लेक्शनसाठी आपल्याला सगळ्यात महत्त्वाची कंडिशन काय आहे तर अँगल ऑफ इन्सिडन्स हा क्रिटिकल अँगलपेक्षा जास्त पाहिजे. जर तो क्रिटिकल अँगल एवढाच असेल तर रिफ्रॅक्टेड रे तुमच्या बाउंड्रीवरच राहील. जर क्रिटिकल अँगलपेक्षा कमी असेल रिफ्रॅक्टेड रे दुसऱ्या मटेरियलमध्ये राहील. पण जर तुमचा अँगल ऑफ इन्सिडन्स हा क्रिटिकल अँगलपेक्षाही जास्त असेल तर तो रे परत वापस येईल आणि तिथं रिफ्लेक्शनची प्रोसेस होईल आणि ह्या प्रोसेसला म्हणलं जातं टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. क्लिअर. आता हे जर आपल्याला माहिती असेल तर आपण स्नेल्स लॉनुसार काय प्रोसेस होते बघू.
आता आपल्याला बघायचं आहे क्रिटिकल अँगलसाठी काय प्रोसेस आहे. सपोज मी असं म्हणालो N1 साइन थीटा 1 इज इक्वल टू N2 साइन थीटा 2. बरोबर. आता येस, आता इथं जर तुम्ही बघितलं तर N1 साइन थीटा 1 इज इक्वल टू N2 साइन थीटा 2. आता मी काय म्हणतोय, जेव्हा थीटा 1 हा क्रिटिकल अँगल असतो थीटा सी, त्यावेळेस थीटा 2 तुमचा 90 अंशाचा कोन असतो, 90 डिग्री. मग ह्या व्हॅल्यू मी इथं सबस्टिट्यूट करतो. मग काय होईल, N1 साइन थीटा सी, कारण थीटा 1 इज इक्वल टू थीटा सी इज इक्वल टू N2 साइन 90. Now sin 90 is always having value 1. So N1 sin theta c is equal to N2 into 1. बरोबर. म्हणजेच काय झालं, N1 sin theta c is equal to N2. म्हणजेच काय झालं, sin theta c is equal to N2 बाय N1. याचाच अर्थ काय, थीटा सी इज इक्वल टू साइन इन्व्हर्स ऑफ N2 बाय N1. म्हणजे जर माझ्याकडे दोन्ही मटेरियलचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स असेल तर मी थीटा सी म्हणजेच क्रिटिकल अँगल काढू शकतो. सो क्रिटिकल अँगलचा फॉर्म्युला आहे थीटा सी इज इक्वल टू साइन इन्वर्स N2 बाय N1. सो वी विल स्टॉप हिअर. बाकी पुढच्या गोष्टी आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघू.